मुंबईतील विद्याविहारमधील कैलास एव्हेन्यू सोसायटीमध्ये सफेद पट्टीवरनं वाद चिघळलेला आहे। मी सध्या विद्याविहारमधील कैलास एव्हेन्यू या सोसायटीमध्ये आहे। या सोसायटीमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक राहतात। त्यांनी 2 दिवसापूर्वी एक पोस्ट शेअर केली होती की माझ्या सोसायटी बाहेर गेटपासून ते बिल्डिंगच्या आतमध्ये जो दृश्यामध्ये पाहायला मिळते ही सफेद रंगाची जी पट्टी आखण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे आणि तसं त्यांनी सोशल मीडियावरती देखील पोस्ट केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जैन समाजाचे जे धर्मगुरू त्यांच्यासाठी ही व्हाईट पट्टी आखण्यात आलेली आहे। मात्र ही व्हाईट पट्टी आखत असताना सोसायटीमधील सभासद आहे त्यांची परवानगी कोणी घेतली आहे का, त्यामुळे त्यांनी ती नाराजी व्यक्त केलेली आहे। तशी त्यांनी पोस्ट शेअर देखील सोशल मीडियावरती केलेली आहे। त्यांना सध्या सोसायटीतील काहींकडून धमक्या देखील मिळत आहे। त्यांनी सध्या सुरक्षेची देखील मागणी केलेली आहे। जेव्हा त्यांनी पोस्ट शेअर केली होती त्यानंतर पोलीस देखील या ठिकाणी चौकशीसाठी आले होते। मात्र आपण पाहतोय की त्यांचं असं देखील म्हणणं आहे की तुम्ही पट्टी आखण्यात आलेली आहे मात्र सभासदांची परवानगी घेतली की नाही, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सध्या त्यांना धमक्या देखील येत आहे आणि हीच ती सोसायटी आणि ज्या सोसायटीवर आपण पाहतोय की कैलास एव्हेन्यू याच पहिल्या मजल्यावरती ते राहतात। खरं तर सोशल मीडियावरती सुप्रसिद्ध असे प्रसाद वैदपाठक यांचं जे पेज आहे इंस्टाग्रामवरती देखील त्यांना लाखो फॉलोअर्स आहे। मात्र त्यांनी ही पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केलेली आहे। सोसायटीमध्ये पांढऱ्या रंगाची जी पट्टी आहे ती पट्टी आखण्यात आलेली आहे मात्र त्याला परवानगी कोणाची घेतली की नाही याबाबत त्यांनी शंका उपस्थित करत सध्या नाराजी व्यक्त केलेली आहे व त्यांनी सध्या पोलीस सुरक्षेची देखील मागणी केलेली आहे। मात्र त्यांचं असं देखील म्हणणं आहे की माझा कुठला धर्माला विरोध नाही, मात्र जी पट्टी जी आखण्यात आलेली आहे ही पट्टी जैन जे धर्मगुरू आहेत त्यांच्यासाठी ही आखण्यात आलेली आहे। मात्र तेव्हा सोसायटीतील काही सभासदांची परवानगी घेतली का नाही असा त्यांनी सध्या प्रश्न उपस्थित केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवानसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। पट्टीवरून जो आहे इमारतीमध्ये वाद होताना पाहायला मिळते। कसं आहे, जरी पट्टी सगळ्यांना विचारपूस करून मारण्यात आली असती तर मला वाटते कोणी आक्षेप नसता उचलला, पण एक धार्मिक पट्टी बंद दरवाजांमागे 5 लोकांनी निर्णय घेऊन मारली गेली आहे। तर प्रत्येक फ्लॅट ओनर जो आहे 33 फ्लॅट्स आहे तिकडे, तर कुठे ना कुठे त्यांची विचारपूस केली पाहिजे होती, कारण की ते इक्वल शेअर होल्डर आहे तिकडे। तर एखादी जनरल बॉडी मीटिंग घेतली असती किंवा जनरल बॉडीला विचारलं असतं। आजकाल काय सगळं सोपं झालं आहे, व्हॉट्सॲप ग्रुपवर सगळे असतात। एक तुम्ही म्हणजे मत कन्सिडर करा, माणसं राहतात, दुसऱ्या धर्माची पण इथे माणसं राहतात याची जाण ठेवा आणि त्यांची जी काय इच्छा आहे ती पण कन्सिडर करा तुम्ही, कारण की परमनंट आहे। हे असं असतं चुन्याने मारलं आहे की बाबा पाणी टाकलं निघून गेलं तर काही वाद नव्हता। हे परमनंट ऑइल पेंटने मारलेलं आहे जे रोज आम्हाला बघायचं आहे, जे इथे वर्षानुवर्ष राहणार आहे। तर असं एखादं परमनंट डिफॉर्मेशन करण्यात किंवा ऑल्टरेशन कॉमन सोसायटी प्रिमाइसेसमध्ये करायच्या आधी एखादी विचारपूस केली पाहिजे होती असं मला वाटते। खास करून आता मी फक्त इकडे आमचा फ्लॅट फक्त आहेच असं नाही आहे, आम्ही इकडे फ्लॅट ओनर तर आहोतच, पण त्या व्यतिरिक्त आम्ही जागा मालक आहोत। तर जागा मालक म्हणून मला इथे राहायची गरज नाही आहे, मी यांच्याकडून भाडं घेत राहीन आरामशीर कुठे लांब राहून, पण इथे आम्ही राहतो याची थोडी यांनी जनातीने नाही तर मनाची बाळगली असती तर बरं वाटलं असतं। कारण की इथे 7 परिवार आहेत ज्यांना 2 दिवसापासून खूप त्रास होतो आहे। माझ्या आईच्या, माझ्या बायकोच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि रोज आम्हाला हे बघावं लागतं आहे। आम्ही सगळे कामधंदे सोडून ह्याच्या मागे लागलो की बाबा काढा, आहे तातडीने काढा, हे जे 25 वर्षापासून नव्हतं इकडे हे आम्हाला नको आहे इथे। तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की काय तुम्हाला त्रास होतो आहे, या रंगाचा काय त्रास होतो आहे? मला रंगाचा त्रास नाही होत आहे, मला हा जो धर्म आमच्यावर थोपला गेला आहे जबरदस्तीने याचा त्रास होतो आहे, हे समजून तरी घ्या। तर हे समजण्यासाठी बोलणं गरजेचं असते। तर इथे मॅनेजिंग कमिटी बोलत देखील नाही, ते आपसात त्यांच्या गोष्टी करतात। आता मी काल त्यांना पत्र लिहिलं आहे ज्याचा 7 दिवसात मी त्यांच्याकडे जाब मागितलेला आहे। तर सेक्रेटरी सरांनी एक्नॉलेज केलं पण चेअरमन सरांनी ते एक्नॉलेज पण केलं नाही। आणि त्यांचं जी काय वागणूक होती की वॉचमॅनला ते सांगत होते उद्या ये, नाहीतर आता नंतर म्हणजे ते कळून येते। आपली आता या संदर्भात संपूर्ण प्रशासनाकडे काय मागणी असणार, काय कारवाई झाली पाहिजे? आता मी काय बघितलं आहे की दादरमध्ये पण मी बघितलं की एका ठिकाणी अशी गोष्ट सुरू आहे। घाटकोपरमध्ये इथे बाहेर फुटपाथवर तुम्ही बघाल आता चाल बाहेर, तर सगळीकडे असं काहीतरी केलेलं आहे। ही नवीन गोष्टी तुम्ही का करताय? माझी प्रशासनाला हीच विचारणी आहे की या नवीन गोष्टींनी जर धार्मिक तेढ निर्माण होत आहेत तर त्या तुम्ही का करताय? आणि हा तेढ निर्माण झाला कारण की ही एखाद्याच्या वैयक्तिक मालमत्तेत जबरदस्तीने थोपली गेली पट्टी, त्यामुळे हा विषय मोठा झाला आणि मी बोललो म्हणून मोठं झालं। बाकी माझे बरेच इथे मित्रसंबंधी आहेत जे नॉन जैन आहेत आणि त्यांना पण ही खटकली आहे गोष्ट।
आणि सोसायटीमध्ये पण बऱ्याच लोकांची प्रायव्हेटली बोललो आहे, तर त्यांना हे नाही आवडले. कारवाईची मागणी कराल का तुम्ही? नक्कीच जर कायदेशीर कारवाई होत असेल, जर सेक्शन BNS 324 लागत असेल तर तो लागवावा. इथे हा मुजोरीपणा नाही चालला पाहिजे, ही जबरदस्ती झालेली आहे. आणि जर कोणी तसं ऑफेन्स केला आहे तर कायदेशीररित्या त्याच्या अगेन्स्ट कारवाई झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.